आज आपण बोलणार आहोत अमेरिका चीन टॅरिफ वादाबद्दल। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनवरचे जादा टॅरिफ 90 दिवसांसाठी पुढे ढकलले। पण प्रश्न असा आहे, भारताला नडणाऱ्या ट्रम्प यांनी चीन समोर का झुकावं लागलं? यामागे काय आहे अमेरिकेची मजबुरी? चीनमध्ये लोकसंख्या प्रचंड, म्हणून मजुरी स्वस्त, यामुळे प्रोडक्टचा उत्पादन खर्च कमी होतो। चीनची हीच ताकद जगभरात स्वस्त सामान पुरवते। अमेरिकेला हा फायदा सोडणं परवडणारं नाही। चीनकडे प्रचंड मॅनपॉवर आणि मजबूत बंदराचे नेटवर्क आहे। अमेरिकेपर्यंत सामान पोहोचवण्याचे स्थायी व्यापारी मार्ग आहेत आणि लॉजिस्टिक्स, यामुळे अमेरिकेचे चीनवर अवलंबित्व वाढले। शिपिंगला वेळ लागला तरी उत्पादन क्षमता अफाट आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते अमेरिकी कंपन्यांची चीनमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली, पण टॅरिफ वादामुळे 2025 मध्ये फक्त 48% कंपन्या चीनमध्ये गुंतवणूक करणार आहेत। गेल्या वर्षी हे प्रमाण 80% होतं। कंपन्या सावध झाल्या, पण पूर्ण माघार घेऊ शकत नाहीत। 2001 मध्ये चीन WTO मध्ये सामील झाला आणि अमेरिकी कंपन्यांसाठी चीनी बाजार खुला झाला। कारखाने, असेंबलिंग प्लांट्स, यामुळे अमेरिकी कंपन्या चीनकडे वळल्या। कमी खर्चात उत्पादन हा मोठा फायदा आहे, जो अमेरिका गमावू शकत नाही। चीनमध्ये कारखाने, पार्ट सप्लाय, लॉजिस्टिक्स हब सगळं जवळजवळ आहे। अमेरिकेत हे सगळं विखुरलेलं आहे, त्यामुळे स्वस्त सामानासाठी अमेरिका, चीन आणि मेक्सिकोवर अवलंबून आहे। टॅरिफ वाढलं तर किमती वाढतील आणि अमेरिका ग्राहकांना त्रास होईल। ट्रम्प यांनी 90 दिवसांची मुदतवाढ दिली, कारण व्यापारात चीनशी पंगा घेणं अमेरिकेला परवडणार नाही। ही केवळ तात्पुरती शांतता आहे, पण यामागे अमेरिकेची मोठी मजबुरी आहे। चीनवर अवलंबून पुढे काय होणार? चर्चा सुरू आहेत, पण वाद अजून संपलेला नाही। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।